10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अभिनेता सुबोध भावे यानं नुकतीच पुण्यामध्ये राहुल गांधींची मुलाखत घेतली होती। तेव्हा राहुल गांधींचा बायोपिक करणार असं गमतीने सुबोध भावेने म्हटलं होतं। पण खरंच अशी ऑफर मिळाली तर सुबोधला राहुल गांधी यांचा बायोपिक करायला आवडेल का आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू सुबोधला कसे वाटले याबद्दल सुबोध भावेने स्पष्टपणे आपलं मत मांडलंय। तर बघूयात आमच्या प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी सुबोध भावेशी केलेली ही खास बातचीत। सुबोध, अर्थात एकीकडे या लोकप्रिय मालिकेची चर्चा तर दिवसेंदिवस वाढत चालली आणि दुसरीकडे तुझं नाटकसुद्धा येणार आहे अश्रूंची झाली तर त्याची सुद्धा उत्सुकता आहे आणि तू कुठला बायोपिक पण करणार आहेस का? तर त्याच्याबद्दल जरा स्पष्टीकरण आम्हाला दे थोडं। नाही, मी करणार म्हणजे काय, त्या दिवशी तो सगळा खेळीमेळीचा भाग होता, त्याच्यात मी बोललो। पण सिरियसली मला असं वाटतं की कलाकारांनी कुठल्याच बायोपिकचं बंधन घालून घेऊ नये। मला जर त्यांच्यावरचा बायोपिक ऑफर झाला आणि मला जर स्क्रिप्ट आवडली तर मी 100% करेन। राहुल गांधींवरचा बायोपिक, राहुल गांधी का मी कोणावरही करेन। माझ्यासाठी मी जसं माझ्या पोस्टमध्ये लिहिलं, माझ्यासाठी कोणी अस्पृश्य नाही, मग ते राहुल गांधी असतील किंवा कोणी असेल, मी कोणाचंही काम करायला तयार आहे, कन्सिडरिंग मला स्क्रिप्ट आवडलं पाहिजे। आणि फार खेळीमेळीने तुमचा तो संवाद रंगला आणि राहुल गांधी स्वतः सुद्धा म्हणाले की मी तुझ्यासारखा दिसतो, मी पण तुझा बायोपिक करेन। तर अर्थात तो संवाद फार इंटरेस्टिंग होता आणि आम्ही स्टेजवर तो खूप एन्जॉय केला। पण तू एक कलाकार म्हणून तो कसा एन्जॉय केला? अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाबरोबर बोलल्यानंतर किंवा व्यासपीठ शेअर केल्यानंतर ते आज कितीही म्हटलं तरी ते आज एका भारतातल्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि एका वेगळ्या घराण्यातनं ते आलेले आहेत की ज्या घराण्याचा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून होता। सो एक लिगसी त्यांच्यामध्ये आहे। आता त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या पक्षाचे विचार काय आहेत, ते आपल्याला पटतात का नाही पटतात, ते मतभेद आहेत का, हा सगळा वेगळा भाग आहे। पण मी काय म्हणतो की माझे 2 अतिशय आवडते नेते आहेत भारतातले, एक अटलजी आणि एक बाळासाहेब। आणि या 2 व्यक्तींकडनं मी जे शिकलो की जे अटलजी नेहमी म्हणायचे की राजकारणात कुठलीच अस्पृश्यता असं कमी नाही आणि मलाही असं वाटतं की माणसांमध्ये कुठलीही अस्पृश्यता असं कामा नाही।